नमस्कार. श्री स्वामी समर्थ हाऊस क्वीन या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला भरला वांगा मसाला दाखवणार आहे. त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी मी वांगी कट करून घेतलेली आहे. सर्व वांगी 4 भाग करून घेतली होती आणि वांग्याची देठ देखील काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, खराब जर असेल तर ते देखील आपल्याला बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जी कट केलेली वांगी आहेत ती घालून घ्यायची आहे सर्व. त्यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे. मिठाने वांगी स्वच्छ होता किंवा काळी देखील पडत नाही आणि मिठामध्ये ही आपल्याला धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वांगा मसाल्यासाठी मसाला तयार करायचा आहे. सर्वात आधी आपल्याला धनिया पावडर घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळद देखील घालून घ्यायची आहे. हळद घालून घेतल्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो देखील 1 चम्मच आपल्या तिखटनुसार घ्यायचा आहे. त्यानंतर बेसन पीठ मी 2 चम्मच घेतलेली आहेत. यामध्ये दही घालून घेणार आहे. 2 चमचे मी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे, बारीक कट केलेली आहे ही. त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. आपण वांग्यामध्ये पण देखील मसाला मीठ भरून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये देखील आपण मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. हे सर्व मसाला मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी वांगी कट करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. 4 भागा ज्या केल्या होत्या आपण त्यामध्ये मीठ देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जी वांगी काळी होत नाही आणि टेस्टही खूप छान येते, चवीला खूप छान लागते. अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला एका कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. त्या कढाईमध्ये आपल्याला जी वांगी आपण कट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला ही वांगी काढून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता ही वांगी तयार झालेली आहेत, शिजलेली नाही आहेत. ही कच्चीच वांगी आहेत. फक्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. चव देखील खूप छान येते. त्यानंतर आपण जो मसाला काढला होता त्यामध्ये ही वांगी काढून घ्यायची आहे आणि हा जो मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला कशा प्रकारे भरायचा आहे. ही जी वांगी आहे ती घ्यायची आहे. जास्त मसालाही भरायचा नाही आणि जास्त कमी देखील भरायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा हा मसाला 4 भागांमध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून भरून घ्यायचा आहे, जेणेकरून वांग्याच्या आतमध्ये हा मसाला मुरेल आणि चवीला खूप सुंदर असा लागेल. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवत आहे. जर मला तुम्ही काही सजेस्ट करणार असाल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहे. माझा हा मसाला प्रत्येक वांग्यांमध्ये मी भरून घेणार आहे आणि आपल्याला हा मसाला भरून घेतल्यानंतर आपल्याला फ्राय करायचा आहे. जे कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी भरून घेतलेला आहे. आपण जो फ्राय करून घेतला होता मीठ आणि तेलावरती वांगी ती सॉफ्ट झालेली आहेत आणि चवीला अप्रतिम लागते. अशा प्रकारे सर्व वांगी मी भरून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे. त्या कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर
कढीपत्ता आहे. कढीपत्ता मी अशी कट केली होती, त्याने चव खूप सुंदर अशी येते कढीपत्त्याची. जो मसाला राहिला होता आपला वांग्यामध्ये भरून, तर तोच मसाला मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे मी एक्स्ट्रा काही घातलेलं नाही आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे पाणी, मसाला जळू नये म्हणून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर हा मसाला खाली लागत नाही किंवा जळतही नाही. अशा प्रकारे आपली जी वांगी मसाला भरून घेतली होती ती देखील घालून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, एक एक करून घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व वांगी ही घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही मिक्स करायची आहे, जेणेकरून हा मसाला सर्व त्या वांग्यांमध्ये पोचेल. तुम्ही अशा प्रकारे नक्कीच एकदा वांग मसाला ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा कशी झाली होती रेसिपी. हे वांगी मी घालून घेतलेली आहे आणि 5 मिनटं स्लो गॅसवरती मी फ्राय करून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या वांग्यावरती एक ताट झाकण ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही. कुठलीही भाजी तयार करत असताना वाफेवर तर ताटावरती पाणी नक्कीच घालून घ्या, जेणेकरून तुमची भाजी खाली करपणार नाही आणि जळणारसुद्धा नाही. तर ही एक टिप्स होती. त्यानंतर ही वांगी आपल्याला बघायची आहे, जेणेकरून लागलेला नसावा मसाला. आणि जे गरम पाणी केलेलं होतं ताटावरती, आपल्याला ते पाणी थोडंसं तुमच्या ग्रेव्हीनुसार घालून घ्यायचं आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी किंवा नाही. तर अशा प्रकारे तुम्ही वांगा मसाला बनवून बघा. हे बघा, मला थिक ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळे जो वांगा तयार होईल तेव्हा ही ग्रेव्ही थिक देखील होईल. त्यानंतर मी 5 ते 7 मिनटं ही वांगी झाकून शिजवून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे. ही वांगी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चवीला खूप छान आणि अप्रतिम लागते. एकदा ट्राय नक्की करून बघा. ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसंग किंवा भातासोबतही खूप छान लागेल. अशा प्रकारे वांगा मसाला रेसिपी तयार आहे. तुम्ही भाकरीसंग खा किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. हे बघा, माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आपण अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे. त्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.